मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत परीक्षा विभागामार्फत दिनांक 24 जून 2025 रोजी होम असाइनमेंट संबंधी एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आज आहे दिनांक 27 जून 2025। थोडंसं लेट झाल्याबद्दल सॉरी, परंतु लेट का होईना पर कामाचं परिपत्रक आहे। ठीक आहे, आजही त्याचं काम चालूच आहे परिपत्रकाचं, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलेला आहे। अनेक विद्यार्थी याच्यापासून वंचित असतील तर त्यांना कळालं पाहिजे आणि त्यांचं काम झालं पाहिजे, हा ह्याच्या मागचा हेतू आहे। ठीक आहे, परीक्षा विभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 24 जून 2025 रोजीचं परिपत्रक क्रमांक 32। ठीक आहे, ऑनलाईन गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन अपलोडकरिता मुदतवाढ। ठीक आहे, म्हणजे आणि सुद्धा होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करणं चालूच आहे। ह्याच्या अगोदरसुद्धा आपण 3-4 वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि त्या प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स जे आहेत, सदस्य जे आहेत, व्ह्यूअर्स जे आहेत, दर्शक जे आहेत, त्यांना वेळोवेळी कळवलेलं आहे की त्यांचे होम असाइनमेंटचे मार्क फुकटचे मार्क आहेत। ठीक आहे ना, लिहून देऊन सबमिट करायचं आहे, फुकटचे मार्क। मग हे फुकटचे मार्क, हातचे मार्क त्यांची जाऊ नये म्हणून आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवून प्रत्येक वेळेला ज्यावेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे बनवून त्यांना सांगितलेलं आहे व्हिडिओच्या मार्फत। ठीक आहे, तर आजसुद्धा आणखी एकदा आता वन लास्ट टाईम, आता मला वाटतं शेवटची मुदतवाढ असणार आहे। होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची ही शेवटची मुदतवाढ असणार आहे, कारण ह्याच्यानंतर मार्क मेमो छापून येणार आहे, तुमची रिझल्ट टेस्ट लागणार आहे। ठीक आहे, रिझल्ट टेस्ट लागणार आहे। ऑनलाईन मार्क मेमो निघाला की ओरिजिनल मार्क मेमो निघतो, पुन्हा ऑफलाईन मार्क मेमो मिळतो तुम्हाला। आणखीन सुद्धा जरी आता काही विद्यार्थी म्हणतील की सर आमची परीक्षाच होऊन गेली, मुक्त विद्यापीठाच्या मे ते जून 2025 पर्यंत सर्वच एक्झाम संपले, समर 2025चे एक्झाम संपले, तरीसुद्धा होम असाइनमेंट करता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर काळजी करू नका, होम असाइनमेंट सबमिशन करणं आणखी बंद झालेलं नाही। लेखी परीक्षा झाली असेल तरी लेखी परीक्षेचा आणि होम असाइनमेंटचा म्हणजे त्याचं काही प्रॉब्लेम येत नाही। लेखी परीक्षेचा अलग असते, होम असाइनमेंट अलग असतं। फक्त एवढं असतं की मार्क मेमोवर तुमची लेखीची होम असाइनमेंटची मार्क दोन्ही येणार आहे। ठीक आहे, दोन्ही येणार आहे, ती तर खरं आहे। ठीक, आणखीन सुद्धा होम असाइनमेंटची मार्क विद्यापीठाला पोचलेले नाहीत, फायनल होम असाइनमेंटचे मार्क सबमिट झालेले नाही। त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू काय आहे की ज्यांचं कुणाचं मे ते जून 2025 मध्ये ज्यांची कुणाची एक्झाम झालेली आहे, तसेच ज्यांच्या अगोदरही लेखी परीक्षा कधी झाली असेल व ज्यांनी गृहपाठ सादर केलेला नाही, ऑनलाईन म्हणतो, ऑनलाईन फक्त ऑनलाईन सबमिशन करता, ज्यांचं ऑफलाईन सबमिशन करायचं आहे त्यांनी जर त्यांचं सबमिट करायचं राहिलं असेल तर स्टडी सेंटर कॉलेजला संपर्क साधायचा आहे। बरं, ज्यांचं फक्त आणि फक्त ऑनलाईन सबमिशन करायचं आहे त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे। ठीक आहे, तर त्यांनी आणखीनसुद्धा वेळ गेलेली नाही, आणखीनसुद्धा त्यांनी आता या व्हिडिओमध्ये जी शेवटची तारीख मी सांगणार आहे त्या तारखेच्या अगोदरपर्यंत किंवा त्या तारखेच्या रात्री 11:59 अगोदरपर्यंत तुम्ही होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करू शकता आणि तुमचे फुकटचे होम असाइनमेंटचे मार्क मिळवू शकता। आता काही विद्यार्थी म्हणतील की आम्हाला सबमिट करायचं नाही, कॉलेजवाले बघून घेतील। होम असाइनमेंट ज्यांचं कोणाचं ऑनलाईन सबमिशन करायचं विद्यापीठाने सांगितलेलं आहे त्यांचं तुम्हालाच सबमिट करायचं आहे, तुमचे कॉलेजवाले सबमिट करणार नाहीत, त्यांची जबाबदारी नाही। कॉलेजवाल्याचं होम असाइनमेंट तपासणी करायची जिम्मेदारी आहे, तुमचं होम असाइनमेंट त्यांनी का म्हणून सबमिट करतील। बरं, एखाद्याला तुम्ही ऑफलाईन पद्धतीने लिहून तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला ऑनलाईनची फीस जमा करून, ऑनलाईन सबमिशन करायची फीस जमा करून जर तुमच्या कॉलेजवाल्यांनी करतो म्हटले असतील तर आणखीनसुद्धा तारीख गेली नाही, त्यांना विचारायचं आहे की सर माझं होम असाइनमेंट तुमच्याकडे मी ऑफलाईन लिहून दिलं होतं, तुम्ही ऑनलाईन सबमिशन केलं आहे का नाही, विचारायचं आहे फोन करून। मग जर त्यांनी त्यांच्या ID पाहून तुमचं ऑनलाईन सबमिशन झालेलं आहे, तुम्हाला आम्ही मार्क ऑनलाईन पद्धतीने दिलेले आहे हे सांगितल्यानंतरच तुम्हाला शांत बसायचं आहे। ठीक आहे, आणि ज्यांनी गृहपाठ दिले नाहीत, कॉलेजलासुद्धा दिले नाहीत, कुठंच दिलेले नाहीत, सबमिटच केले नाहीत, ऑनलाईन लिहूनच दिले नाहीत, सबमिटच केले नाहीत, तर अशा लोकांना आणखीसुद्धा तारीख आहे
तर ती मी आता सांगणार आहे. त्या तारखेदिवशीपर्यंत तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सबमिशन करायचं आहे. इथं वाचू शकता. विद्यार्थी सादर करण्यासाठी व अभ्यास केंद्राला गृहपाठ तपासण्यासाठीचा अंतिम दिनांक. विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे 28 जून 2025. तर ठीक आहे. आता जी शेवटची तारीख असणार आहे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची किंवा ऑनलाईन अपलोड करण्याची शेवटची तारीख आहे 28 जून 2025. तर 28 जून 2025 रात्री 11:59 अगोदरपर्यंत तुम्ही होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सबमिशन करू शकता, अपलोड करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही अपलोड केल्या तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजला व्हॉट्सअपद्वारे, फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात जाऊन सांगायचे की सर मी अपलोड केलेलं आहे आणि मी अपलोड केलेले होम असाइनमेंट लवकरात लवकर तपासा. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर लवकरात लवकर मला सांगून ते त्रुटी दुरुस्ती करून मला मार्क देऊन टाका म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे. ही सांगायची आहे त्यांना, फोन करून सांगायचं आहे. ठीक आहे. कारण थोड्याशाच विद्यार्थ्याचं असाइनमेंट राहिलेलं आहे. मग तुम्ही जर एखाद्या 2 विद्यार्थीच असतात शिल्लक आणि तुम्ही अपलोड केला तर सरांना फोन करून नाही सांगितलं तर तुमचं ते तसंच राहून पडून राहील तिथं. कारण तपासून तिथं तुम्हाला व्हॅल्यूड करून द्यावं लागतं. त्यांनी मार्क टाकून दिले पाहिजे तरच तुमचं होम असाइनमेंट पूर्ण होणार आहे, त्याचे मार्क दिले जाणार आहे. ठीक आहे. उगा अपलोड केलं काम झालं असं नाही. तुम्ही अपलोड केल्यानंतर स्टडी सेंटर कॉलेजला सांगायचे. स्टडी सेंटर कॉलेजचे सर जे असतात ते तुम्ही अपलोड केले होम असाइनमेंट पाहतील, बरोबर लिहिलेलं आहे का नाही की तुम्हाला गुण देऊन टाकतील. त्याच्यानंतर तुमचं काम संपेल. ठीक आहे. पुढे विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ अभ्यास केंद्राने पडताळणी करणे. मी सांगितलं ना आताच. तर अभ्यास केंद्राने पडताळणी करायचं आहे की बरोबर लिहिले का नाही विद्यार्थ्यांनी. त्याची शेवटची तारीख आहे 29 जून 2025. समंत्रकाने गृहपाठ तपासणी करणे. समंत्रक म्हणजे तुमचे कोऑर्डिनेटर, तपासणारे, ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ तपासणारी सर. तर त्या सरांनी 30 जून 2025च्या तारखेच्या शेवटच्या तारखेच्या आतपर्यंत होम असाइनमेंट तपासणी करायची. तुम्हाला मार्क देऊन टाकायचे. थोडक्यात 30 जून 2025पर्यंत त्या सरांनी तुम्हाला मार्क देऊन टाकायचं आहे, शेवटची तारीख. पुढे परीक्षा विभागाच्या असे निदर्शनास आले आहे की प्रथम वर्ष कला व वाणिज्य शिक्षणक्रमाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड केलेले नाही. या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गृहपाठ सादर करणे अनिवार्य असून जे विद्यार्थी ऑनलाईन गृहपाठ सादर करणार नाहीत असे विद्यार्थी जर मे 2025मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत एखाद्या अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण झाले तर त्यांना गृहपाठ पुन्हा सादर करता येणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेच्या वेळी बहिस्थ परीक्षेमध्ये 40 गुण उत्तीर्ण होण्यासाठी प्राप्त करावे लागतील. ठीक आहे. म्हणजे विद्यापीठाला सुद्धा आपलं विद्यापीठ ऑनलाईन आहे त्याच्यामुळे त्याला कळतं की किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आणि किती विद्यार्थ्यांनी होम असाइनमेंट सबमिट केलेले आहेत. तर विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे की मोस्टली जे फर्स्ट इयर BA BCOMचे आहेत, कारण यावर्षी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून फर्स्ट इयर BA आणि फर्स्ट इयर BCOMच्या विद्यार्थ्याला होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे, अपलोड करायचं आहे. मग अशा BA BCOMच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट केलेले नाही. तर त्यांना आता शेवटची तारीख दिलेली आहे 28 जून 2025. जरी त्यांची परीक्षा झालेली असेल तरीसुद्धा त्यांनी होम असाइनमेंट 28 जूनपर्यंत सबमिट करायचं आहे. शेवटचा चान्स आहे. जर तुम्ही सबमिट केलेलं नसेल आणि करणार गेलो तर तुमच्या मार्क मेमोवर कॉलेज असेसमेंट म्हणून एक राहतं, CA म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये इंटरनलचे मार्क टाकतात, तिथं ॲब्सेंटी येईल आणि त्याचा तुमच्या मार्कावर परिणाम होईल. फुकटचे 20 मार्क जातील तुमचे. ठीक आहे. फुकटचे 20 मार्क जातील आणि ह्याचा तुमच्या मार्कावर परिणाम होणार आहे. पुढे वरील अंतिम दिनांकानंतर विद्यार्थ्यांना गृहपाठ अपलोड करण्यासाठी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. ही शेवटची आहे आता. ठीक आहे. ह्याच्यानंतर तुमचे ऑनलाईन ही सगळे मार्क मोज तयार होतो, पुन्हा अपलोड करून काही फायदा नाही, अपलोड होतच नाही पुन्हा. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याचे गृहपाठ अभ्यास करणे रिजेक्ट केले अशा विद्यार्थ्यांना गृहपाठ नव्याने अपलोड करावायचे आहे. मी आता सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही गृहपाठ अपलोड केलं म्हणून तुमचं काम झालं नाही. ते कॉलेजच्या ID वर जातं, कॉलेजवाले तपासतील आणि कॉलेजवाले तुमचे व्हेरीफाय करतील. व्हेरीफाय करून तुम्हाला व्हॅल्यूड देऊन टाकतील. व्हॅल्यूड म्हणजे गुण देऊन टाकतील. मग ज्यावेळेस तुमच्या प्रोफाईलमध्ये व्हॅल्यूड शब्द आला की ध्यानात ठेवायचं, व्हॅल्यूड प्रत्येक पेपरच्या पुढे तुमच्या व्हॅल्यूड आला की तुमचं काम झालेलं आहे म्हणून समजायचं आहे. एवढं तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की सरला अपलोड केल्या फोन करायचं आहे आणि सरांना सांगायचे की सर माझं व्हॅल्यूड करा, मला गुण देऊन टाका. आणि ही जी तारीख दिली आहे तुम्हाला 29 तारखेच्या आतपर्यंत, 29 तारीख संपण्याच्या आतपर्यंत सरांना फोन करून व्हॅल्यूड द्यायला सांगायचं.
मग जर 29 तारखेपर्यंत त्यांनी व्हॅल्यूड देऊन टाकले तर तुमचं काम झालं, नाहीतर फोन करून दिलो म्हणले तर काम झालं. ठीक आहे. मग आता काय होते, ज्या लोकांनी काही चुकीची फाईल अपलोड केली असते ऑनलाईनमध्ये, ह्या पेपरच्या पुढे दुसऱ्या पेपरची फाईल अपलोड केली असते, मग त्यांचं रिजेक्ट केलं जातं. रिजेक्ट केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसतं रिजेक्ट म्हणून. मग पुढे दुबारा तुम्ही त्याच्यातल्या चुका दुरुस्त करून दुबारा अपलोड करायचे तुम्हाला. हे सगळं काम 28 जूनपर्यंतच करायचं आहे, ध्यानात ठेवायचं. 28 जूनपर्यंतच. मग दुबारा अपलोड करायचे, पुन्हा सरांना फोन करायचे की आता बरोबर टाकला का बघा म्हणायचं आहे. मग सर पुन्हा बघतील, पुन्हा तपासतील आणि जर बरोबर असेल तर तुम्हाला गुण देऊन टाकतील, व्हॅल्यूड करून टाकतील. ठीक आहे. 28 जून 2025 रात्री 11:59च्या आतपर्यंत तुम्हाला गृहपाठ ऑनलाईन सबमिट करायचा आहे. मोस्टली BA BCOMच्या विद्यार्थ्यांनी, बाकीच्या तर करायचे. इतरही बक्कळ जवळपास 20-30 कोर्सेसचे विद्यार्थी आहेत, त्यांनी तर करायचे. ह्या 2 विद्यार्थ्यांनी तर ध्यानात ठेवायचे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. अनेक लोकांना मुक्त विद्यापीठाची कार्यपद्धती माहीत नसते, डायरेक्ट परीक्षेला येतात, त्यांना माहीत राहणं ऑनलाईन करायचं काय नाही, ती त्यांना सांगायचं आहे. आपलेच मित्रमैत्रिणी नातेवाईक आहेत, त्यांचे गुण जाऊ द्यायचे नाही, फुकटाचे मार्क आहेत. ठीक आहे. पुढे हे बघा, एवढ्या लोकांचं पेंडिंग आहे, एवढ्या विभागाचं इथे दाखवलं आहे. म्हणजे कसं विद्यार्थ्यांना काय राहते की आपण परीक्षा देतो म्हणजे मेहरबानीच करता वाटते विद्यापीठावर, आणि विद्यापीठाला एवढी गरज पडल्या तुमच्या पासिंगची की त्यांनी 5-6 वेळेस मुदतवाढ दिलेली आहे तुमचं नुकसान होणे म्हणून. ठीक आहे. ह्याचा फायदा घ्यायचा आहे. हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.